₹700 बक्षीस दिलं आणि सामना जिंकून दिला असता तर 3 चेंडूमध्ये 11 बनवल्या असत्या तर 3000चं पारितोषिक त्यांनी लावलं होतं सँडीवर. धन्यवाद दीपक भाऊ. चला सामन्याला सुरुवात करा आपण. चला 2:32 झालेली आहेत. नक्कीच आपण जाऊया क्वार्टर फायनल सामन्याकडे. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू होतोय. नाणेफेकी जिंकली गावदेवी पिंपळगड टीमचे कॅप्टन अंकुश भुईरनं आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. वेलकम सोमनाथ भाऊ, आपलं स्वागत. किसनदादा चौधरी आपलं देखील स्वागत. कारिवली टीमचे 12वे आणि गावदेवी पिंपळगड संघाचे 12वे दोन्ही खेळाडूंचं स्वागत आहे. चला भारत पाटील पहिला P1चं ओव्हर. नॉन स्ट्राईकला भरत पाटील आणि स्ट्राईकला आहेत गणेश पाटील, ज्यांनी या आधीच्या सामन्यातून 40 धावा वडगड टीम बरोबर ठोकल्या होत्या. भारत पाटील पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येनं इथं धावांचा श्रीगणेश होतोय. नक्कीच आमचे मित्र संदेश वखारे आजच्या या स्पर्धेच्या 3ऱ्या रात्रीमधून आमची रजा घेताना. संदेश आपण सावकाश घरी जायचं आहे आणि घरी पोचल्यानंतर आम्हाला एक कॉल मेसेज करा, आम्ही आहोत इथे. यस, धन्यवाद भाई. बघूया इथे चेंडू अगदी लॉंग ऑफ रिझनला खेळलाय. ऑन दी ऑफच्या अंदाजानं हा सुंदर फटका गणेश पाटीलच्या बॅटमधून चौकार. सुरुवात आहे. आजचा दिवस, आजची रात्र ही गणेश पाटीलची आहे. नक्कीच बऱ्याच दिवसातून गणेश पाटीलच्या बॅटमधून या अध्यक्ष चषकामध्ये धावा आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. बिनबाद 5, पहिला वाईट, त्यानंतर चौकार. चला काय प्रॉब्लेम आहे. चेंडू फेका. हर्ष आहे का बघा तिथे. चला सामन्याला होते सुरुवात. इथे हा फुलटॉस, चेंडूला स्केअर होते, विकेट उडवलाय. अगदी चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. क्या बात आहे. गणेश पाटील चागाई गुरु. एस के
संजय पाटील, शोलोमाता 40+ संघाचे कॅप्टन आपण प्रमोददादा भोईरेंना लगेच कॉल करा. अकरा धावा 2 चेंडूमध्ये. इथे हा फटका इनसाइड आउट. क्या बात आहे, अतिशय चांगली धुव्वाधार फलंदाजी गणेश पाटील जे आपण पाहतोय. भारत पाटीलच्या गोलंदाजीवर धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. फक्त 3 चेंडू टाकून झालेत. 2 चौकार, 1 षटकार आणि 1 वाईट. पाटीलच्या जोडीला भरत पाटील एक लक्की सहकारी ठरलेले आहेत. नक्कीच हा चेंडू अतिशय चांगला अगदी आपण पाहिलाय. सुरेख लाईन लेंथ होती. इनफिल्डच्या आतमध्ये संजय पाटीलला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव. धावसंख्या 16 वर. 16 धावा. नक्कीच आज खऱ्या अर्थाने गणेश पाटीलला खूप इम्प्रेस केलाय. दीपक पाटील यांच्याकडून भरत पाटील यांना प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र गणेशनं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल धाव घेऊन 15 ही वैयक्तिक धावसंख्या उभारलेली आहे. इथे बघूया चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः इथे आपण पाहिलं तर कुंदन पाटील मिडॉनवरून हा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र झेल ड्रॉप झालाय. हाताला देखील दुखापत जाणवते. 2 धावा आलेत भरत पाटीलच्या बॅटमधून. संघाची टोटल 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू P1 पॉवर प्ले आणि इथे हा फटका अगदी चाललाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार चौकार. क्या बात आहे. भरत पाटीलने देखील 2 चेंडूमध्ये मौल्यवान 6 धावांचं योगदान दिलंय. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद जिंदाबाद धावा बनल्यात गावदेवी पिंपळकर संघाच्या 22. क्या बात आहे. अतिशय चांगली धून. गोल्डी क्रिकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आणि दुसऱ्या ओव्हरसाठी संजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. नक्कीच आपण पाहतोय शोलोमाता 40+ टीम. क्या बात आहे. एक चौकार टोकलाय भरत भाऊने आणि 500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केलेत दीपक पाटीलनं. नक्कीच आमच्याकडे आलेत. आमच्याकडे पाठवू नका दीपक भाऊ प्लीज. यानंतर पैसे आपण आपल्या खेळाडूलाच मारा, बरं होईल. चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. आज गणेश पाटील अतिशय चांगली फलंदाजी करत आहेत. अगदी चेंडूची योग्य ती निवड आज आपल्याला ते करताना पाहायला मिळत आहेत. इथे हा फटका फसलाय काऊ कॉर्नर रिझनला. वेल जज कॅच. संदीप एम पाटीलला झेल कंप्लीट केला आहे आणि इथे पहिली या सामन्याची मोठी विकेट. गणेश पाटील OUT आउट.
ते राजन मडवियान आपण ऑन स्क्रीनवर पाहू शकता. अतिशय चांगली स्पर्धा त्यांनी एन्जॉय केलेली आहे. आजच्या तिसऱ्या रात्रीमधून देखील सावरिया शेठ हा गाणं या स्पर्धेमध्ये खूप फेमस केलाय. बालकृष्ण पाटील असतील, किरण पाटील, राजन मडवी, रुपेश मडवी आणि नितीन भोईरनं 24 धावा 1 ओव्हर 2 चेंडूमध्ये आणि अखेरकार संजय पाटीलनं या सामन्याचा मोठा गोल्डन विकेट गणेश पाटीलचा आपल्या नावी कोरलेला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये नंदू पाटील. नक्कीच नंदू पाटील एक चांगले खेळाडू आहेत. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणवली चे सलग 2 वेळा ते सदस्य म्हणून निवडून आलेत आणि माजी उपसरपंच देखील ते राहिलेले आहेत. इथे हा चेंडू ऑन साइडला चाललाय. चांगली फिल्डिंग, दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव इथे नंदू पाटीलनं पूर्ण केली आहे. धावसंख्या 26 धावा 9 चेंडूमध्ये 26 आलेत. अजूनही 15 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि चांगल्या टोटल कडे वाटचाल करताना आपण पहिल्या 9 चेंडूमध्ये तरी गावदेवी पिंपलगड टीमच्या फलंदाजांना पाहतोय. गणेश पाटीलचा 7 चेंडूमध्ये 17 धावांचा मूल्यवान वाटा आपण पाहिलाय. त्याच्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराचा समाविष्ट. इथे हा चेंडू बॅक टू दी बॉलर. अगदी चांगली फिल्डिंग आपण संजय पाटीलची पाहिली. डॉट बॉल. भारत पाटीलनं 6 मध्ये 22, संजय पाटीलनं दुसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये 4 आणि गणेश पाटीलची मोठी विकेट. बघूया 5वा चेंडू. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू. पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिला होता. अगदी एसट्यांच्या मागे काय चांगला चेंडू जज केलाय एसटी रक्षक चंदन नाईकनं. अतिशय चांगला लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. इथे हा चेंडू अगदी मनोहर पाटील यांच्या दिशेला आला होता. मात्र इथे अगदी आज समालोचक कक्षामध्ये मनोहर पाटीलनं इथे नक्कीच थोडीशी खरं फिल्डिंग केली असं म्हणता येणार नाही, कारण की त्यांनी प्रयत्न खूप चांगले केलेत. 4 धावा आलेत दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या लागली बरोबर 15च्या सरासरीनं 1/30. धन्यवाद. आमच्या उजव्या बाजूला आपण पाहतोय गुणलेखक अल्पेश गायकवाड आणि आमच्या डाव्या बाजूला प्रिन्स मूव्हीज चे मालक प्रथमेश पाटील आणि आमच्या दोन्ही संघाचे 12वे एक सोमनाथ भाऊ आहेत तर एक किसनदादा चौधरी. खूप खूप धन्यवाद. प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीम 2 ओव्हर 30. बघूया आता 2 ओव्हरमध्ये वार तर झालाय. कारिवली संघावर पलटवार पाहायला मिळेल का? आणि अखेरकार गोलंदाज झालाय संदीप एम पाटील. अतिशय चांगला खेळाडू आहे. आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही सामन्यातून सामनावीर पारितोषिक संदीप पाटीलनं पटकावलाय. भरत भाऊ तुमचे 500 रुपये आमच्याकडे जमा झालेत. दीपक पाटील गुंदवली यांनी आपल्याला प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहे. इथे हा चेंडू बघूया अगदी फाईन खेळलेत. क्षेत्ररक्षक पोचलेत. चेंडूला उचललाय फेकलाय. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 32. नक्की सूर्यकांत पाटील आपले शेलो माता 40+ खेळाडू यांनी आपल्या टीमचं अभिनंदन केलेलं आहे. धन्यवाद सूर्यकांत भाऊ पाटील. क्या बात आहे. स्लोवर चेंडू आपण पाहिलाय. अगदी गती परिवर्तन हा चेंडू आपण पाहिला होता.
डॉट बॉल. 2 ओव्हर 2 चेंडू, 32 वर 1. इथे चेंडूला अगदी स्लॉक सेफच्या अंदाजानं खेळलेला आहे. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेकडे. चांगली फिल्डिंग. इथे देखील 2 धावा भरत पाटीलच्या खात्यामध्ये. 2 धावा गावदेवी पिंपलघरच्या संघाच्या फलकावरती. धावसंख्या 34. 15 चेंडूमध्ये 34. पहिल्या 6 मध्ये 22 आल्या होत्या. त्यानंतर संजय पाटीलला दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 दिल्या आणि तिसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 4 आलेत. बघूया अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नंदू पाटील आणि भरत पाटीलमध्ये थोडीशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते. हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये सातत्याने चर्चा होणं महत्त्वाचं आहे. अतिशय चांगला चेंडू, बोटांची जादू दाखवतील गोलंदाज संदीप पाटीलला. बघू शकता आपण स्लोवर चेंडू, अगदी ऑफ ब्रेक चेंडू टाकला होता. पडल्यानंतर चेंडू काहीसा ऑफस्टिकच्या बाजूनं वलवलाय. पुन्हा एकदा तोच चेंडू, तोच रिझल्ट. एष्टांच्या मागे चंदन नाईक अतिशय चांगला एष्टी रक्षण करतायत. डॉट बॉल. क्या बात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये वार, त्यानंतर मात्र पलटवाराला सुरुवात जय बजरंग कारिवली टीमच्या गोलंदाजांनी केलेली आहे. बघूया या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी संदीप बॉलिंग ट्रॅकवर तयार. हा चेंडू बॅटवर अगदी फुलटॉस घेतलाय. समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. केतन तिथे उपस्थित. 2 धावा या चेंडूवर आलेत. 2 धावेनं 3 ओव्हर 36. 12च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये 36 धावा आलेत. आता शेवटचा आणि अंतिम स्लॉग ओव्हर. बघूया सूरज नाईक की कुंदन पाटील. दोन वाजून 50 मिनिटं झालेली आहेत. अजून या सामन्याची 5 षटकं बाकी आहेत. नक्कीच इथे पंच सुनील म्हात्रे सर असतात. त्यांच्या बाजूला आमचे सिनियर पंच सुरेश घरत सर देखील खुश आहेत. कारण की त्यांची टीम सध्या मैदानामध्ये हा क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा सामना गावदेवी पिंपलघर टीम बरोबर खेळत आहेत. तर आमचे मैदानी पंच लारा सर आणि भाऊ पाटील या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. सूरज नाईक क्रमांक 4चं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर तयार. चला चला जरासं स्पीडअप करा. हर्ष गोलंदाज सूरज नाईक. पहिला चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर आपण चेंडू पाहिलाय आणि जसा चेंडू टाकला तसा एष्टी रक्षकाने देखील अतिशय चांगल्या अगदी ॲक्शन मध्ये चेंडूला पकडलाय. वा, गुड क्रिकेट चंदन नाईक आणि सूरज नाईकच्या माध्यमातून. इथे हा चेंडू मिड विकेटला खेळलाय आणि इथे चांगला झेल संदीप न कंप्लीट केलाय. फलंदाज नांदू पाटील झेलबाद.
धावा आल्यात फक्त 14. क्या बात आहे, चांगलं कमबॅक केलेलं आहे संजय पाटीलनं, संदीप पाटीलनं. आणि आता सूरज नाईक नवीन बॅटर मैदानामध्ये, विलास भोईर. इथे हा चेंडू अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय भारत पाटील. चेंडूला उचलतायत, फेकतायत. 2 धावा विलास भोईरनं आल्या आल्या पहिल्या चेंडूवर कंप्लीट केलेत. धावसंख्या 38. आता शेवटचे 3 चेंडू आहेत. बघूया, सूरज नाईकनं चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर 2 धावा फक्त खर्च केलेत. 38 धावा. हा चेंडू सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. विलास भोईरनं चांगला चेंडूचा अंदाज मांडला होता. धावसंख्या 39. या इनिंगचा दुसरा वाईट आहे. भारत पाटीलनं पहिला वाईट टाकला आणि त्यानंतर सूरज नाईकनं चौथ्या ओव्हरचा चौथा चेंडू वाईट फेकलाय. 39 धावा. इथे हा चेंडू हवेमध्ये केल्यात. बघूया, संजय पाटील झेलच्या खाली येत आहेत. हा झेल टिपलाय विलास भोईरचा आणि दुसरा धक्का दिलाय या चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाज सूरज नाईकनं गावदेवी पिंपलगड टीमला. डीजे धावा, 1 वाईट 1 डॉट असं चौथ्या ओव्हरचा आपण खेळ पाहतोय सूरज नाईकच्या गोलंदाजीचा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. मैदानामध्ये नवीन फलंदाज अंकुश भोईर टीमचे कॅप्टन आहेत. अंकुश भोईर एक उत्तम फिरकी गोलंदाज आहेत. आताला दुखापत होती 2024 सीझनमध्ये. 24-25 सीझनमध्ये थोडेसे क्रिकेटपासून दूर होते, मात्र पुन्हा एकदा आता 25-26 मध्ये त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे. सूरज नाईक इथे आल्या आल्या अतिशय चांगला, अगदी हा चाबूक शॉट आपण पाहतोय अंकुश भोईरच्या बॅटमधून. षटकार, गुड शॉट. काय दुसरा चेंडू फेका हर्ष, अजून एक चेंडू फेक याच्यातून. 45 धावा आता स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. काय षटकार ठोकलाय अंकुश भोईरनं, अप्रतिम. 1 मारा लेकिन सॉलिड मारा आहे. बघूया शेवटचा चेंडू आहे इनिंगचा. कॅप्टन अंकुश भोईर तयार. इथे हा चेंडू आडव्या बॅटनं केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी अंकुश भोईर निघालेत आणि पोचलेत देखील. इथे 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि गावदेवी पिंपलगड टीमनं 3 बाद 47 48 टार्गेट सेट केलाय. जय बजरंग कारिवली टीम समोर. डीजे
धन्यवाद दीपकभाऊ पाटील, आपलं देखील मनापासून धन्यवाद. कारण की अजूनही आपण ही स्पर्धा इथे एन्जॉय करताय. 500 रुपयाचं पारितोषिक भरत पाटील यांच्यासाठी त्यांनी आमच्याकडे जमा केला आहे. भरत भाऊ, आपण सामना संपल्यानंतर आमच्याकडून तो ऑनलाईन पेमेंट आपला घेऊन जायचा आहे. धन्यवाद. 48 धावा म्हणजे 2 डझन चेंडू आणि 4 डझन धावा असं या सामन्याचं समीकरण आहे. आणि सलामी जोडी आपण पाहतोय संजय पाटील आणि कुंदन पाटील, संदीप पाटील. क्या बात आहे. इथे आपण पाहिलं तर नीलम नाईकला थांबवलाय. संजय पाटील आलेत संदीपच्या जोडीला. चांगला निर्णय आहे. दोन्ही टीमकडून चांगली प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळालीत. बघूया क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा सामना आहे. सोमनाथ भाऊ, आपण मैदानामध्ये जायचं आहे. इथे चला आपण लगेच गणेश पाटील अँड ऑल टीम गावदेवी पिंपलगार आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. बघूया प्लॅनिंग सुरू आहेत दोन्ही टीमकडून. कारण की हा सामना तितकाच दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. कारण की जो संघ हा सामना जिंकेल तो या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारणार आहे. उद्या डी ग्रुपमधून जो अंतिम विजेता राहील त्याच्याबरोबर या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल या सामन्यातून विजेता संघ खेळणार आहे. पहिला सेमीफायनल आपण पाहिला जानमान गोमे आणि चेरोबा 40+ कोन. चेरोबा 40+ कोन संघाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली आहे. बघूया. आणि ग्रुप डी मधून क्वार्टर फायनलमध्ये शोलोमाता वल या संघाने प्रवेश मिळवलेला आहे. उद्याचे 4 संघ आहेत. आईदेवी सोनाले, सोनादेवी टेमघर, गावदेवी भादवाड आणि तुफान पिंपलास या 4 संघातून 2 विजय घेऊन जो संघ येईल त्या संघाबरोबर शोलोमाता वर्ल्ड संघाचा ग्रुप डीचा क्वार्टर फायनलचा सामना होईल. चला आपण सामन्याला लगेच सुरुवात करा. आता देवीदास पाटील पहिलं P1 पॉवर प्लेचं ओव्हर घेऊन गावदेवी पिंपलघर संघाकडून गोलंदाजीसाठी बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईकला आहेत संजय पाटील, नॉन स्ट्राईकला संदीप एम पाटील. चला खेळाला सुरुवात करा. 3:02 झालेली आहेत. आज नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून आपण 10 सामने देखील खेळवलेत. वेळेकडे बघून चालणार नाही. कारण की उद्या आपल्या जवळ सामने 6 होणार आहेत अंतिम सामना पकडून. नक्कीच चांगला निर्णय आयोजन कमिटी शोलोमाता 40+ वर्ल्ड संघाने घेतलाय. पहिला चेंडू देवीदास पाटील. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळलेत. बघूया फटका फसला होता. नक्कीच पॉइंटचे क्षेत्ररक्षक भरत पाटीलनं हा झेल धरतीला दान केलाय. पहिल्या चेंडूवर पहिलं जीवनदान दिलाय संजय पाटीलला. नक्कीच इथे क्रिकेटमध्ये आपण नेहमी बोलतोय घ्या कॅच आणि जिंका मॅच. एखाद्या फलंदाजाला आपण जीवनदान दिलं तर ते जीवनदान नेहमीच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं झालेलं आहे. इथे हा फटका पुन्हा एकदा त्याच रिझनला आणि इथे देखील पुन्हा एकदा झेल ड्रॉप केलेत. नक्कीच 2 चेंडूंवर 2 झेल पॉइंटचे क्षेत्ररक्षक भरत पाटीलनं ड्रॉप केलेत. इथे गोलंदाज काय करेल अजून. नक्कीच 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 इथे दोन्ही चेंडूंवर 2 सलामीवीरांचे झेल ड्रॉप केलेत. 2 सिंगलला धावसंख्या जय बजरंग कारिवली टीम
2. की झेल तितके कठीण नव्हते. चांगली गेम प्लॅनिंग पिंपलगड टीम कडून देखील पाहायला मिळते. बघूया पुढील चेंडू. इथे हा चेंडू आता लॉंग ऑन रिझनला उडवलाय गुरुदत्त स्टँडला. हा सलामी देणारा संजय पाटीलच्या बॅटमधून आलाय. या इनिंगचा KDK चौकार. धावसंख्या 6. इथे हा फटका आता इनफिल्डच्या वरून उडवलाय. चेंडू चाललाय डीप स्लीपर कव्हरला. इथे देखील चेंडू अजूनही हातामध्ये येत नाहीये. तिसरीचा प्रयत्न. इथे नक्कीच मन बनवलं होतं मात्र धाडस संजय पाटील कडून आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. धावसंख्या 8. संजय पाटीलला ठाऊक आहे माझ्यापेक्षा संदीपची विकेट खेळपट्टीवर राहणं महत्वाचं आहे आणि त्यांनी धाव नाकारलेली आहे. संदीपला नॉन स्ट्राईकला उभं केलंय. धावसंख्या 4 चेंडूमध्ये 8. 1 चौकार, 1 सिंगल, 1 डबलनं 7 वर संजय, 1 वर संदीप. इथे हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंट झोन मधून उचललाय. धावसंख्या 9. 8 धावा संजय पाटीलच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये आणि 1 धाव एका चेंडूमध्ये संदीप पाटीलच्या बॅटमधून. हा P1 पॉवर प्लेच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. हा फटका बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये अडवलाय. 1 ओव्हर बिनबादा. 2 वर संदीप आणि 8 वर संजय पाटील. पहिल्या ओव्हरची समाप्ती बनवायचे 48. अजूनही 3 ओव्हरमध्ये 38 धावा शिल्लक आहेत. की आज अजय भांबरेनं गोलंदाजी केली आणि अतिशय चांगली गोलंदाजी. 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये शोलोमाता 40+ वर्ल्ड संघानं प्रवेश मिळवलेला आहे. उद्या एक सामना जिंकला तर अजून एन्जॉय होईल. आयोजकांना हातभार लागेल कारण की क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा सामना असेल. मैदानामध्ये केतन आलाय. केतन पाटील. बघूया अजूनही 3 ओव्हरमध्ये 38 आहेत आणि गावदेवी पिंपलगड संघाची गोलंदाजी देखील खूप चांगली आहे. येणाऱ्या गोलंदाजीमध्ये महेश पाटील, गणेश पाटील आणि अंकुश भुईर. महेश पाटील आलेत क्रमांक 2 ओव्हर घेऊन. 3:08. चला राजन माडवी, किरण पाटील, नितीन भोईर आपण देखील स्टेज करूया. आता शेवटचे 3 ओव्हर बाकी आहेत. इथे बघूया हा चेंडू अगदी नंदू पाटील यांनी फील केलाय. फक्त 1 सिंगल मिळेल. धावसंख्या 11. 11 धावा लागलेत. 7 चेंडू आणि 11 धावा. आता 17 मध्ये 37. 17 मध्ये 37.
आणि हा चेंडू स्वेर वाईटचा इशारा पंच भाऊ पाटील. धावसंख्या 12. 36 पाहिजेत. 17 चेंडू मध्ये अजूनही 36 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 36 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. महेश पाटीलला आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, त्याच्यामध्ये 2 वाईट आणि 1 सिंगल, अशा आतापर्यंत 3 धावा खर्च केलेत. हा चेंडू हवेमध्ये आहे, चांगला झेल कंप्लीट केलाय. विलास भुईरनं झेल कंप्लीट केलाय आणि पहिला धक्का जय बजरंग कारिवली टीमला संजय पाटीलच्या रूपानं. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुंदन पाटील. इथे झेल ड्रॉप केलाय डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. इथे एक सिंगल धाव या चेंडूवर. प्रदीप भाऊ वेलकम. हा फुलटॉस होता, चेंडूला अगदी कव्हर पॉइंट रिझन मधून खेळलेला आहे. सोमनाथ तिथे उपस्थित आहेत. हा ना आणि अखेरकार एकच धाव या चेंडूवर. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 15. 15 धावा लागलेत. अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान आहे. नक्कीच आतापर्यंत 3 झेल या सामन्यातून ड्रॉप केलेत. 2 झेल भरत पाटीलनं आणि 1 झेल देवीदासनं. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय कुंदन पाटीलसाठी. महेश पाटीलनं जरूर पहिले 2 चेंडू वाईट टाकलेत, त्यानंतर 1 विकेट, 3 सिंगल आणि 1 डॉट, म्हणजे या ओव्हरचा शेवटचा चेंडू. इथे अजून 1 डॉट. काय कमालीची गोलंदाजी. 2 ओव्हरमध्ये आलेत 15 आणि आता 2 ओव्हरमध्ये अजून बनवायचे 33. बनवलाय गावदेवी पिंपलगर टीमनं जय बजरंग कारिवली टीम समोर. मात्र मैदानामध्ये संदीप एम पाटील आणि कुंदन पाटील आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपल्याला चंदन नाईक, नीलम नाईक, केतन, संदीप ज्युनियर सारखे फलंदाज पाहायला मिळतील. मात्र रात्रीचा क्रिकेट आहे. 3:14 झालेली आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे.
2 ओव्हर 33. दोन ओव्हरला 33 आणि गोलंदाजीसाठी गणेश पाटील ओव्हर नंबर 3. बघूया ही ओव्हर दोन्ही टीम साठी खूप महत्वाची ओव्हर आहे. क्या बात है. मंगेश भोईर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष आणि शोलोमाता वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट फलंदाज यांनी फलंदाजाला सलग 3 षटकार ठोकले. तर 2000 आणि गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 2000चं बक्षीस जाहीर केलेले आहे. वा, दोन्ही खेळाडूंना इथे सुवर्ण संधी आहेत. फलंदाजाने 3 षटकार ठोकले तर 2000, गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 2000. मंगेशजी भोईर यांच्याकडून गणेश पाटील. पहिला चेंडू बघूया, नंदू पाटील यांच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव, अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पहिल्या चेंडूवर गणेश पाटीलच्या. आता येणारे चेंडू 11 आणि धावा अजूनही बनवायचे 31. 11 मध्ये 31, 12 मध्ये 33 होत्या. या चेंडूवर 2 आलेत. संघाची टोटल झालेली आहे ती 17. आता 11 मध्ये 31 म्हणजे अजूनही आपण जर चेंडू गणित पाहिलं तर 3 धावा प्रत्येक चेंडूवर आहेत. बघूया गणेश पाटील षटकातील पुढचा चेंडू. इथे चांगला प्रयत्न जरूर आपण पाहिला. भरत पाटील होते लॉंग ऑफला. नक्कीच बघू शकता आपण ॲक्शन रिप्ले मध्ये प्रयत्न अगदी 100% होते. आता 27 पाहिजेत. 10 चेंडू आणि 27 धावा. 14 चेंडू मध्ये 21 आणि 10 मध्ये 27. बघूया विलास भुईर यांच्याकडून चांगली फिल्डिंग. या चेंडूवर एकच सिंगल धावाली. धावसंख्या 2-2. 9 मध्ये 26. 9 चेंडू आणि 26 धावा. अतिशय चांगली मॅच पाहायला मिळते. इथे हा फटका कुंदननं उडवलाय. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. झालेत 16 मध्ये आणि आता 8 मध्ये 20. क्या बात आहे. या ओव्हर मध्ये गणेश पाटीलला टार्गेट केलेलं आहे आणि करावंच लागेल. कारण की या ओव्हर मध्ये जर धावा आले नाहीत तर शेवटच्या ओव्हर मध्ये दबाव वाढेल जय बजरंग कारवी टीमच्या फलंदाजांवर. इथे कुंदननं षटकार ठोकलाय. या इनिंगचा पहिला षटकार
16व्या चेंडूवर आलाय कुंदन पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आपण पाहिलेत. एक पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर आणि तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर. त्यानंतर मोठा फटका षटकार. 8 चेंडू 20. 8 चेंडूमध्ये 20 धाबा अजूनही बनवायचे आहेत. इथे हा चेंडू बघूया अगदी डी फाईन लेग रिजनकडे सरसावतोय. शॉर्ट फाईन लेग खाली क्षेत्र आहे आणि आपण इथे पाहिलं की 2 धावा इथे कुंदनच्या बॅटमधून धावसंख्या पोचली ती 30 वर. 7-18. 7 चेंडू आणि 18 धावा. अतिशय चांगला अति टटीचा रफ अँड टफ सामना आपण पाहतोय. बघूया गणेश पाटील. गणेशनं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेत. 12 मध्ये 33 होत्या. 7 मध्ये 18 वर सामना येऊन थांबलेला आहे. इथे बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये महेश पाटीलनं उचललाय. 3 ओव्हर 31 आणि आता 1 ओव्हरमध्ये बनवायचे 17. बघूया 1 ओव्हरमध्ये 17 आणि 3 ओव्हरमध्ये आलेत 31. 48 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये आपण जय बजरंग कारवी टीम पाहतोय. 6 मध्ये 17. 3 वाजून 21 मिनिटं झालेली आहेत. सात चेंडू आणि 17 धावा गोलंदाजीसाठी गावदेवी पिंपलघर टीमचे कॅप्टन अंकुश भोईर आलेत. अंकुश भोईरनं फलंदाजीसाठी देखील 2 चेंडूमध्ये मौल्यवान 8 धावा त्यांनी जोडलेत. एक षटकार आणि एक दुहेरी. बघूया आता 6 मध्ये 17 रोखायचे आहेत. या सामन्यावर गावदेवी पिंपलघर की जय बजरंग कारिवली ग्रुप सी चा क्वार्टर फायनल चा सामना मैदानामध्ये सुरू आहे. बघूया कुठला संघ एका ट्रॉफीचा हकदार बनेल. कदाचित ती पहिली, दुसरी, तिसरी अथवा चौथी देखील असू शकेल. 6 चेंडू 17चं समीकरण. तीन वाजून 23 मिनिटं आणि अजूनही एका ओव्हरचा खेळ इथे शेष आहे. पहिला चेंडू इथे वाईटच्या स्वरूपात अंकुश भोईरनं टाकलाय. गती चांगली होती. 6 मध्ये 16 का डोला. 32 धावा लागलेत आणि आता 16 धावांची अजूनही गरज आहे. इथे हा चेंडू अगदी नक्कीच आपण पाहिला तर विकेट टू विकेट
कुंदन बाद झालेत. आता 5 चेंडू आणि धावा 16 बनवायचे. 3 षटकार 3 विकेट. मंगेश भोईरनं हा बक्षीस कायम ठेवलाय. 2000चं बक्षीस आहे. 3 षटकार टाकून सामना जिंकला तर फलंदाजाला 2000 आणि गोलंदाजानं जर या ओव्हरमध्ये विकेट एंट्री कंप्लीट केली तर त्यांना 2000. मस्त चांगलं बक्षीस लावलंय. मंगेश भोईर शोलमाता वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष, हॉटेल मराठा पंजाबचे मालक. 5 मध्ये 16. 5 चेंडू 16 धावा. पाच 16 इथे चेंडू अगदी आपण पाहिला तर ऑन साईडला सरकतोय. चांगली फिल्डिंग होते विलासच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल आली. आता 4 मध्ये 15 आणि आता सामन्याची सूत्र संदीप पाटीलच्या खांद्यावर. 3 षटकार 2000 फलंदाजाला आणि विकेट हॅट्रिक 2000 गोलंदाजाला. 4 मध्ये 15. बघूया संदीप पाटील पहिल्या 2 सामन्यातून 2 सामनावीर. समोर अंकुश भोईर टीमचे कॅप्टन गावदेवी पिंपलघर. इथे झेल चौथा झेल ड्रॉप केलाय. नक्कीच इथे अंकुश भोईर नाराज, गणेश पाटील नाराज. हा झेल सोडलाय क्या सामना सोडलाय. येणारे 3 चेंडू सांगून जातील. 3 मध्ये 13. 3 चेंडू 13 धावा. नक्कीच या सामन्यातून पिंपलघरच्या खेळाडूंची फिल्डिंग खूप खराब पाहायला मिळाली. 35 धावा लागलेत 21 चेंडू मध्ये आणि आता 3 मध्ये 13 च समीकरण येऊन थांबलाय. चांगली फिल्डिंग अगदी आपण पाहतोय. काऊ कॉर्नर रिझनला 2 धावा या चेंडूवर आणि आता 2 मध्ये 11. मानकोली संघ आणि कारिवली संघ खेळत होता. ही स्थिती होती आणि या सामन्यातून देखील ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 मध्ये 11. सामना जिंकेल कोण, कारिवली की पिंपलघर. पिंपलघर की कारिवली. क्वार्टर फायनलचा सामना आहे. शोलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषक 2026. 2 मध्ये 11. चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू मध्ये 11 धावा. अंकुश भोईर टीमचे कॅप्टन एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला संदीप एम पाटील त्याच्याच ताकदीचा फलंदाज जय बजरंग कारिवली टीमचा. 2-11. आणि हा चेंडू बघूया डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार ठोकलाय. आता 1 मध्ये 5. काय सामना बनवलाय संदीप एम पाटीलनं. क्या बात है. विकेट घेतला तर 1000 आणि षटकार मारला तर 1000. क्या बात आहे. दोघांनाही संधी आहे. नाही मारला तर जिंकेल त्यांच्याकडून काहीतरी घ्या.
चला आता एक चेंडू आणि 5 धावा वर सामना येऊन थांबलाय. अतिशय चांगली मॅच आपल्याला ग्रुप सी क्वार्टर फायनलची पाहायला मिळते. 1-5. आणि इथे सामना फिनिश केला आहे. संदीप एम पाटीलना अभिनंदन. जय बजरंग कारिवली 2 मध्ये 2 ठोकलेत आणि संदीप पाटीलना दाखवून दिलाय हम भी किसी से कम नहीं. जो झेल सोडला त्या झेल मुलं ही मॅच सोडावी लागली. गावदेवी पिंपलगार टीमला 8 लाख गावदेवी पिंपलगार. भरत पाटील आपण या 500 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे जे दीपक पाटीलने आपल्याला दिलेलं आहे. भरत पाटील आपण यायचं आहे आणि नक्कीच मंगेजी भोईर यांच्याकडून संदीप एम ला देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला या मॅन